थोडंसं मराठीकडे वळायचं झालं तर 2004मध्ये श्वास आला आणि 2004मध्ये आलेला श्वास याने लोकांना विचार करायला लावलं. त्या आधीचे आलेले मराठी चित्रपट आणि श्वास नंतर एक आलेला टर्निंग पॉईंट याकडे आपण कसं बघता आणि तुम्ही त्याच्यामधला टर्निंग पॉईंटचा एपिसेंटर होतात याकडे आपण कसं बघता? हाऊ इट हॅज चेंज युअर लाईफ ऑल्सो. तुमच्या आयुष्यामध्ये अभिनेता म्हणून किती टर्निंग पॉईंटचा तो रोल होता आणि ओव्हरऑल मराठी इंडस्ट्रीमध्ये जो एक ट्रेंड सेट झाला त्यानंतर त्याकडे आपण कसं पाहता? सो ॲक्च्युली मराठीबद्दल आधीपासूनच आस्था होती, म्हणजे नाटकं तर उत्तमच होती. सिनेमामध्ये सुद्धा इफ यू सी, जेव्हा मराठीचे जनक जे सगळे होते किंवा ज्यांनी सिनेमा मराठी मोठा केला होता, अगदी विशांताराम, आपले दादासाहेब फाळकेंपासून किंवा बालजी पेंढारगे, ह्या लोकांनी उत्तम सिनेमे केले होते. आणि त्याच्यानंतर सुद्धा स्मिता तळवलकर आणि संजय सुरकरनी सुद्धा फार छान मराठी सिनेमे विषय आणले होते. पण मधल्या काळामध्ये सगळे असे ना विनोदी सिनेमे आणि ते सुद्धा हिंदीचे कॉपी केलेले असे विषय खूप यायला लागले होते आणि थोडंसं मराठी ऑडियन्स तुटत होता. आणि मी जेव्हा हे थिएटर आणि ॲक्टर होत होतो तेव्हा मराठीमध्ये मी स्वतःला पाहू शकत नव्हतो की मी कुठल्या त्यामुळे हिंदी आणि हे सगळे चालू होते. पण पहिल्यांदा म्हणजे असं झालं की संदीप सावंत हा स्क्रिप्ट घेऊन माझ्याकडे आला आणि मला म्हणाला अशा प्रकारचा एक सिनेमा मला करायचं आहे. तर पहिला तर माझा विश्वासच बसला नाही की मराठीमध्ये असा सिनेमा अशा प्रकारे होतो आहे, पण हे सिरियस होतं. आणि मग सगळा अरुण नलावडे आणि त्या लोकांचा ती जी एक पूर्वतयारी आणि तो जो ग्रुप, की भयंकर एक मिशनसारखा त्या सिनेमाकडे बघितलं जात होतं. कारण ती एनर्जी लागणं फार गरजेचं होतं. कारण इट वॉज लाईक अ कम्प्लीट टर्निंग पॉईंट, की असा सिनेमा जो अत्यंत रिअलिस्टिक, अत्यंत क्लोजर टू लाईफ, म्हणजे आपण स्लाइस ऑफ लाईफ म्हणतो तशी. आणि त्यावेळेला काहीच म्हटलं नव्हतं की हा सिनेमा एवढा मोठा होईल. इट वॉज जस्ट टू मेक अ गुड सिनेमा. आणि त्या ह्याने तो सिनेमा झाला, एक्झिक्यूट झाला आणि तसा झाला. आणि नंतर मग जो सिनेमा तो असा त्यांनी जो टेक ऑफ घेतला, याचं कारण एकच आहे की चांगलं कॉन्टेंट किंवा तुम्हाला भिडणारं कॉन्टेंट लपून राहत नाही. हे आत्तासुद्धा तुम्हाला उदाहरणं दिसतील, कितीतरी दिसतील. सो दॅट वॉज द फर्स्ट हे की सिनेमा विदाऊट काय म्हणतो त्याला नुसतं एंटरटेनमेंटच पाहिजे किंवा नुसतं गुदगुल्याच करायला पाहिजे असं नसतं. तुम्हाला सिनेमा फायनली तुम्हाला आयुष्यातले पर्स्पेक्टिव्स, आयुष्यातले काय म्हणतो आरसा दाखवणं किंवा कुठेतरी तुम्हाला एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह देणं हे फार गरजेचं. ते श्वास आणि मग डोंबिवली फास्ट. सो श्वास जेव्हा मोठा झाला त्याच्यानंतर तोपर्यंत निशिकांत आणि मी एक टेलिव्हिजन सिरीज निशिकांतबरोबर करत होतो, पोलीस फाईल्स म्हणून. तर त्याच्यामध्ये आम्ही काम करत, कारण तो पण खूप सिनेमाचा माणूस आहे निशिकांत आधीपासूनच. आम्ही खूप सिनेमा डिस्कस करायचो. त्याला म्हटलं की निशी आपण काहीतरी एकत्र करायला पाहिजे. जे श्वासमुळे जे आत्ता क्रिएट झालं आहे ना त्याचा एक एक्सटेन्शन व्हायला पाहिजे ना. असं नको ॲक्सिडेंटली एक सिनेमा झाला आणि मग परत त्याच्यानंतर पुन्हा तेच. हां, तर तसं अर्थात डोंबिवली फास्टला आम्हाला प्रोड्युसर मिळायला 1.5 वर्ष गेला. बरं. पण जेव्हा तो मिळाला, तो प्रोड्युसर इतका करेक्ट मिळाला आम्हाला, स्वदेशी एंटरटेनमेंट, आणि तो सिनेमा झाला. आणि मग अगेन मग तिथून तो त्याला एक काय म्हणतात पाया बसला प्रॉपर, की ओके मराठी सिनेमा किंवा ज्याला सिनेमा म्हणतो, ज्याला तो भाषा मराठी असो हिंदी असो किंवा की सिनेमा कॅन बी अ वर्ल्ड सिनेमा. म्हणजे इट कॅन टेक यू टू डिफरंट हे, म्हणजे तुम्हाला नुसता देशाचा नाही, तुम्ही बाहेरही तो सिनेमा घेऊन जाऊ शकता. हे त्या दोन सिनेमा रिकग्निशन ते मिळालं. आणि त्याच्यानंतर मग एक तो एक म्हणजे धाडस व्हायला लागलं लोकांचं की